आणि आणखीन एक यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला। पत्रकार परिषद आटपून ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला। रस्त्याच्या बाजूने काही कार्यकर्ते तिथे उभे होते आणि त्यांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला केलेला, दगडफेक केली। हल्लेखोर कोण होते याचा शोध घेतला जातोय। जितेंद्र आव्हाड सुखरूप असल्याची माहिती मिळते। जय महाराष्ट्र। मी धनंजय जाधव, स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस। या महाराष्ट्रामध्ये गेल्या 25 वर्षापासून मला कोण हात लावू शकत नाही, मला कोण धमकी देऊ शकत नाही, माझ्यापर्यंत कोण येऊ शकत नाही। या आविर्भावामध्ये मुसलमानांच्या मतांच्या लालचेपायी त्या मुंबऱ्याचा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडनं आमचे मार्गदर्शक, आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख, स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजेंविषयी बेताल वक्तव्य केलं होतं, अरेरावीची भाषा केली होती। आमच्या पदाधिकाऱ्यांनी या जेतुद्दीनला मुंबईमध्ये फटकावण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याची गाडी फोडलेली आहे। हा जेतुद्दीन ढुंगणाला पाय लावून पळालेला आहे। त्या जेतुद्दीननी जर त्याच्यात दम होता तर थांबायचं होतं त्या ठिकाणी। जेतुद्दीनला आमचं सांगणं आहे, महापुरुषांविषयी तू बोलू नकोस, महाराष्ट्राचं जनजीवन विस्कळीत करू नकोस, तू सबोर्णी राहा, अन्यथा येणाऱ्या कालावधीमध्ये तुला या महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड होईल।